मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल 5 सेमी पळाले. दुसऱ्याच्या मैदानामध्ये आत्ता सेमी क्रमांक 1चा निकाल आहे. 1मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 9वरून धावलेली गाडी विनायक शेठ लिंगरे यांचा डायमंड पळाला आणि त्याच्यासोबत पळाला वादळ. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे प्रणव ड्रायव्हर यांनी. आणि नक्कीच या दुसऱ्याच्या मैदानामध्ये आता सगळे टॉपचे बैल पळालेत. चला बघूया सेमी क्रमांक 2चा निकाल. 2मध्ये अटी आणि तटीची लढत झाली. एकीकडे होता चिक्या आणि शाकीरबाईंचा राजा विरुद्ध आपला एकटा सगळ्यांचा लाडका बकासूर होता आणि त्याच्यासोबत एक नवीनच बैल होता स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा. आणि गाडी नक्कीच एक अटीतटीचा सामना होता आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो बकासूर आहे, काही करू शकतो आणि नक्कीच त्यानं केलंच. दाखवून दिलं की संबंध महाराष्ट्राला की तो या बैलगाडा क्षेत्रातला किंग का आहे आणि किंग आहे, किंगच राहील. टॉपची गाडी हरवली त्यानं आणि दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला हा बकासूर आहे. आणि गाडीची वरती ड्रायव्हर होते प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांनी नक्कीच टॉपची गाडी चालवली. बक्षिसांचा वर्षाव होतोय प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांना. खूप साऱ्या शुभेच्छा. सेमी क्रमांक 3चा निकाल. 3मध्ये सुंदर अशी गाडी धावली. या बैलगाडा क्षेत्रामधील एक हुकमी अक्का मनोहर चव्हाण यांचा लखन आणि त्याच्यासोबत पळाला हिंगोलीकरांचा रॉकी. सुंदर अशी गाडी किशोर ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमी फायनल पास करून फायनलसाठी केलेली आहे. नक्कीच ही गाडी 100% फायनलमध्ये कमाल करण्यासाठी सज्ज आहे. लखनला लय स्पीड लागले. सेमी क्रमांक 4चा निकाल. 4मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 8वरून धावलेली गाडी घोटचा सर्जा आणि कंदूरचा राजा पळाला. सुंदर अशी गाडी आप्पा ड्रायव्हर करंडेकरांनी सेमीसाठी फायनलसाठी पात्र केली. सेमी क्रमांक 5चा निकाल पेंडिंग आहे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा बकासूरला आणि मथुरला. फायनलमध्ये दोघेजण वाघ एकत्र पळणार विरोधात. धन्यवाद.